राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत। निवडणूक आयोगाने बारामती, सातारा जिल्ह्यातील फलटण, महाबळेश्वर, तर यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, पांढरकवडा, वणी आणि सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव, देवळाली, नेवासा आणि पाथर्डी, त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आहे। या सर्व नगरपालिकांच्या मतदानाची आणि निकालाची तारीख निवडणूक आयोगाने बदलली आहे। 20 डिसेंबरला मतदान तर 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। जिल्हा न्यायालय निवडणूक प्रक्रियेबाबत याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्यामुळे जिल्हा न्यायालयाने निकाल देण्यासाठी 8 दिवसांचा कालावधी घेतला। बारामती नगर परिषदेत उमेदवारी अर्ज भरतानाच्या प्रक्रियेत काही त्रुटी होत्या, यावर काही जणांनी आक्षेप घेतला होता। नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावरील आरोपाबाबत देखील न्यायालयीन निर्णय प्रलंबित असल्याने निवडणूक आयोगाने वाद टाळण्यासाठी येथील निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं। तर ही मोठी बातमी आपण बघतोय। राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा प्रचार आता संपण्यासाठी काही तास शिल्लक राहिलेत आणि त्यामध्येच आता ही मोठी बातमी समोर येते आहे। निवडणूक आयोगाने बारामती, त्याचबरोबर सातारा जिल्हा असेल, यवतमाळ जिल्हा, सोलापूर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, त्याचबरोबर चंद्रपूर जिल्हा या जिल्ह्यांमधली निवडणुकीची प्रक्रिया ही पुढे ढकलली आहे। या सर्व नगरपालिकांच्या मतदानाची आणि निकालाची तारीख ही निवडणूक आयोगाकडून पुढे ढकलण्यात आली आहे। तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जोडले गेलेत, हरीश दिमोटे आणि सचिन जाधव, दोघांशी आपण बोलणार आहोत। सगळ्यात आधी हरीश, मी तुमच्याकडे येते। काय नेमकं आता घडामोड घडतीये, त्याचे पडसाद कशा पद्धतीने तिकडे उमटू शकतात? नक्कीच आपण बघितलं तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जवळपास 12 नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे आणि होती। त्याचा प्रचार देखील शिगेला पोहोचलेला होता। मात्र अनेक ठिकाणी नगराध्यक्ष पदावरती जे उमेदवार आहेत किंवा नगरसेवक पदावरती साठी जे निवडणूक लढवणारे उमेदवार आहेत यांच्याबद्दल आक्षेप घेतले गेलेले होते, ज्यामध्ये कोपरगाव, देवळाली प्रवरा, नेवासा, पाथर्डी या ठिकाणच्या नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत यांच्या संदर्भात काही तक्रारी दाखल झालेल्या होत्या। खरं तर कोपरगावचा निकाल देखील तिथल्या कोर्टाने दिलेला आहे, 23 तारखेला दिलेला होता। अनेक ठिकाणचे अपील जे आहे ते फेटाळलेले होते, मात्र तरी सुद्धा ही निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पुन्हा वादात सापडू शकते। त्यामुळे निवडणूक आयोगानं ही जी तिथली 4 ठिकाणची जी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आहे ही आता पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे। कारण पुन्हा हे विरोधक जे आहेत ज्यांनी तक्रार केलेली आहे हे पुढच्या कोर्टामध्ये अपील करू शकतात। त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच ती वादात सापडू शकते। त्यामुळे नव्याने ही सगळी आता निवडणूक प्रक्रिया होणार आहे, ज्यामध्ये कोपरगाव असेल, देवळाली असेल, त्यानंतर नेवासा नगरपंचायतची निवडणूक आणि पाथर्डी नगरपालिका या 4 नगरपालिकांची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आलेली आहे। त्याचबरोबर 11 ठिकाणच्या नगरसेवकांवरती देखील आक्षेप घेण्यात आलेले होते। त्यामुळे इतर नगरपालिकांमधल्या 11 नगरसेवक पदाची निवडणूक देखील पुढे ढकलण्यात आलेली आहे। त्यानुसार आता 10 तारखेपर्यंत माघार जी आहे अर्जाची ती घेता येणार आहे आणि 20 डिसेंबरला पुन्हा नव्याने ही सगळी मतदान त्या ठिकाणचं पार पडणार आहे। आपण जर बघितलं तर हा जो प्रचार आहे तो शिगेला पोहोचलेला होता। कोपरगावमध्ये अक्षरशः मुख्यमंत्री असतील, त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार असतील यांच्या मोठ्या सभा झाल्या। कालच एकनाथ शिंदे यांची नेवास्यामध्ये सभा झाली। त्यामुळे अटीतटीच्या लढतीसाठी सगळेच जण सरसावलेले होते, मोठी ताकद पणाला लावलेली होती। मात्र या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे आता ही सगळी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्यानं नेते देखील आता हताश झाले। पुन्हा नव्यानं अर्ज दाखल करणं, प्रचार करणं हे सगळं करावं लागणार आहे। त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव, देवळाली प्रवरा, त्याचबरोबर नेवासा नगरपंचायत आणि पाथर्डी या 4 नगरपालिकांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे। 20 डिसेंबर रोजी आता हे सगळं मतदान पार पडणार आहे। त्या अगोदर परत एकदा प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या पुन्हा धडाडतील। मात्र हे सगळा जो 8 दिवस झाले सगळ्याचा प्रचार जो आहे याच्यावरती पाणी फिरलंय आणि कुठेतरी त्याला ब्रेक लागलेला आपल्याला बघायला मिळतोय। अगदीच तुम्हाला मी थांबवते। आता आपण सचिन जाधव यांच्याकडे जाऊया। सचिन, जसं हरीशने आता सांगितलं की आता सगळी प्रक्रिया पुन्हा करायला लागेल, प्रचाराचा धडाका पुन्हा सुरू होईल, तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे? अगदी बरोबर आहे।
खरं पाहायला गेलं तर अशीच परिस्थिती आहे, मात्र सातारा जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी ही परिस्थिती उद्भवलेली आहे. पहिलं ठिकाण जे आहे ते महाबळेश्वर नगरपालिका आहे आणि दुसरं ठिकाण जे आहे ते फलटण नगरपालिका आहे. या दोन्ही नगरपालिकांमध्ये हरकती घेतल्यामुळं या ठिकाणची निवडणूक खरं तर पुढं गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. हरकती घेतल्यानंतर न्यायालयामध्ये हे सगळं याचं सुनावणी सुरू होती आणि न्यायालयानं हे सगळं प्रकरण निकाली काढल्यानंतर काल रात्री उशिरा निवडणूक आयोगाच्या वतीनं एक आदेश जारी करण्यात आला. यामध्ये फलटण नगरपालिका आणि महाबळेश्वर नगरपालिका यांच्या निवडणुका, यांचं मतदान जे आहे निवडणुकांचं, याचं मतदान 20 तारखेला होईल आणि 21 तारखेला यांची मतमोजणी होईल असा आदेश या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे. मात्र हे सोडून ज्या ठिकाणी हरकती नाही आहेत सातारा जिल्ह्यामधल्या नगरपालिकांच्या बाबत निवडणुकांमध्ये, तर त्या निवडणुका ह्या वेळेवरच होणार आहेत आणि 2 तारखेला मतदान होऊन 3 तारखेला या ठिकाणी निकाल लागताना आपल्याला पाहायला मिळतील. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाबळेश्वर असेल किंवा फलटण असेल, या ठिकाणचे जे उमेदवार आहेत त्यांचा कुठंतरी यामध्ये हिरमोड झाल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळते. कारण प्रचार अंतिम टप्प्यात या ठिकाणी आला होता आणि असं असताना एकूणच या ठिकाणी निवडणूक पुढे गेल्यामुळं कुठंतरी उमेदवार या ठिकाणी हिरमोसलेल्या चित्र आपल्याला एकूणच पाहायला मिळते. फलटणमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली होती, खूप मोठी या ठिकाणी सभा झाली आणि रामराजेंचे जे बंधू आहेत संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेत सुद्धा या ठिकाणी प्रवेश केला होता आणि याच्यामुळे कुठंतरी या ठिकाणी हे सगळं होत असताना अचानक पद्धतीनं निवडणूक पुढे गेल्यामुळं या ठिकाणी उमेदवार जे आहेत ते नाराज आहेत. मात्र 20 तारखेला या ठिकाणी मतदान होईल महाबळेश्वर आणि फलटणमध्ये आणि 21 तारखेला याचा निकाल लागताना सुद्धा आपल्याला एकूणच पाहायला मिळणार आहे. निश्चितच सचिन, या सगळ्यांचा फायदा आता उमेदवारांना प्रचारासाठी आणखी वेळ मिळालाय असं आपण म्हणू शकतो का? अगदी बरोबर आहे. खरं पाहायला गेलं तर वेळ मिळालाय असं म्हणू शकतो का. आणि याबाबत मी काही उमेदवारांशी, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्याशी बोललो. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला जो वेळ मिळाला हा आहे, मात्र आम्ही जो प्रचार केला होता हा सुद्धा खूप महत्वपूर्ण होता. याच्यामुळे आणखीन 20 दिवस विरोधकांना, समोरच्या विरोधकांना सुद्धा 20 दिवस आणखीन मिळणार आहेत. याच्यामुळे कुठेतरी त्यांचं म्हणणं असं होतं की ही जी निवडणूक आहे ही वेळेत व्हायला पाहिजे होती. बरोबर आहे सचिन, तुम्हाला थांबवते मी आता. आपण बारामतीचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांच्याकडे थेट जाऊयात, त्यांच्याशी बोलूयात. जितेंद्र, आता निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत, जसं की आता सचिनजींशी बोललोय, हरीश यांच्याशी मी बोलले, त्यांचं म्हणणं तेच आहे की उमेदवार काहीशे नाराज दिसत आहेत. पण बारामतीमध्ये काय परिस्थिती आहे? प्रियंका, अगदी खरं. आता प्रचार अंतिम टप्प्यात आला होता, उमेदवारांनी सर्व तयारी केली होती. आपण म्हणतो की मतपत्रिका जी घरोघरी पोहोचवायला लागतात त्याचं देखील काम जवळपास पूर्ण होत आलेलं होतं. आज सायंकाळी 7 वाजता अजित पवारांची सभा देखील बारामतीत आयोजित करण्यात आली होती. परंतु आपण बघितलं की बारामतीच्या नगराध्यक्ष पदाकरिता आणि इतर 7 प्रभागांमध्ये छाननीच्या वेळेस आक्षेप नोंदवण्यात आला होता. या संदर्भात बारामतीच्या न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली होती आणि 26 तारखेला बारामती न्यायालयाने या संदर्भात आदेश दिला आणि त्याच्यानंतर 3 दिवस उमेदवारी अर्ज माघार घ्यायची मुदत होती. आणि अशा बारामतीत नाही तर वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी न्यायालयामध्ये अपील दाखल करण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने आता राज्य निवडणूक आयोगाने रात्री उशिरा निर्णय घेतला की जी काही निवडणुका होणार होत्या, असे आक्षेप नोंदवण्यात आले होते, अशा सर्व निवडणुका आता पुढे ढकललेल्या आहेत. 20 डिसेंबर रोजी ह्या निवडणुका होणार आहेत आणि 21 तारखेला मतदान घेण्यात आल्या होत्या. त्या प्रभागांमध्ये आता 9 डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेतले जाणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, ज्या जागांमध्ये हरकती घेतल्यात त्या जागा देखील बिनविरोध होण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे. निश्चितच जितेंद्र, धन्यवाद सचिन, हरीश आणि जितेंद्र, तुम्हाला तिघांनाही. तुम्ही तुमच्या भागातली अतिशय सविस्तर माहिती दिली आहे.